आज मी गेले इंदापूरच्या मच्छी मार्केटमध्ये खेकडे आणायला. तर नमस्कार मंडळी, आज सकाळी भरपूर लवकर उठले होते. घराची पूर्ण कामे आवरून घेतली. त्यानंतर विचार केले की आज खेकडे खायचे. त्याच्या अगोदर मी चमचाभर तूप खाल्लं, रेडी झाले आणि सरळ नदी किनारी जाऊन पोहोचले. गेल्यावरती समजले की कोणाला काही खेकडे सापडलेच नाहीत. मग मी तिथून निघाले इंदापूरसाठी. विचार केला की इंदापूरच्या मच्छी मार्केटमध्ये जावं, तिथं मला बरेच खेकडे सापडून जातील. अर्धा पाऊण तास मार्केटमध्ये इकडे तिकडे फिरले, पण कुठल्याच काट्यावरती खेकडे काही सापडले नाहीत. मार्केटमधून बाहेर निघाले, भूक लागली होती. मग अगोदर मिसळपाव खाऊन घेतली. त्यानंतर मी अण्णांशी जाऊन भेटले. मग सोबत चहा घेतला आणि तिथून पुढे मी निघाले इंदापूरच्या कचेरीसाठी. ज्यावेळेस मी सकाळी मार्केटला चालले होते त्यावेळेस बघितलं होतं की फुलझाडे विकायला आलेत. मग त्यामधले एक झाड मला आवडलं होतं, मग ते घेतलं. आता इंदापूरमध्ये बरेच ठिकाणी हे झोके विकायला आलेत. मग मी आय कॉलेजच्या समोर गेले आणि एक झोका विकत घेऊन आले. घरी आल्यानंतर मी थोडंसं चिकन बनवलं, पोट भरून जेवण करून घेतलं. असं दुपारून जरा वेळ आराम केला. उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणून पियाची त्याचीच तयारी चालू होती. उद्या गावातून प्रभात फेरी मारली जाणार आहे, त्यामुळे उद्या सकाळी तिला रांगोळी काढायची होती. मग तिने कुठून तरी शेण गोळा केला आणि पूर्ण घरासमोर सारवून घेतलं. असो संध्याकाळी गावात खारीटोस विकायला दादा आले होते. मग त्यांच्याकडून काही क्रीम रोल आणि केक विकत घेतले. थँक्स फॉर वॉचिंग.